नमस्कार शेतकरी बांधवांनो, एमटे ऑल टीव्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांची कर्जमाफीची घोषणा पाहूया संपूर्ण बातमी। काल राज्यातील 3 बडे नेते दिल्लीच्या दरबारी गेले होते। त्यावेळी त्यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांची भेट घेत कर्जमाफीचा प्रस्ताव सादर केला। महाराष्ट्रात लोकसभेच्या दरम्यान भाजपला शेतकऱ्यांचा मोठा फटका बसला होता। आता आगामी विधानसभेत जर महायुतीला सत्ता हवी असेल तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं गरजेचं आहे, असा अहवाल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी शिवराज चव्हाण यांना दिला। महाराष्ट्रात कांदा उत्पादक, कापूस उत्पादक आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी भाजपवर नाराज असून शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तरच पुन्हा एकदा महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येऊ शकते, असं मत राज्य सरकारकडून व्यक्त करण्यात आलं। यावर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी ठोस निर्णय घेऊ अशी हमी देऊन आचारसंहितेआधीच निर्णय घेऊ अशी माहिती शिवराज चव्हाण यांनी दिली। मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट 2 लाखापर्यंत कर्ज माफ केलं जाणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे। त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतंय आम्हाला नक्की कमेंट करा। जय महाराष्ट्र।